तर कसं आहे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आपण आलोय कालच गावाकडं पुण्याला. आणि आता हिथं आल्यावरती मला काही कामं नाहीत आणि मकर संक्रांत पण जवळ आली, त्यामुळं मी म्हणतो आता पतंग उडवाय घ्यायची. मग आता ही आसरी आहे ना, ही आपली नाही, ही मित्राची आहे आणि ही पतंग पण आपली नाही आहे. मग आता माझ्या मित्राला बोललो होतो मी, तो खाली गेलाय, पण काय विषय नाही. आता थोड्या वेळ आम्ही पतंग उडवणार आहे. इथं आसरी आहे, आणखीन पतंग इथं पतंग लावलाय. थांब हळूहळू घे. इथं आहे ना मांजा आहे आणि पतंग आहे ना लय लांब गेलाय. सोडत राहा, ढील देत राहा. तर तो पतंग आहे उडायला लागलाय वरती आता, आणि लय लांब गेला होता, आता खाली घेतलाय फक्त. आता इथं मांजा अडकवलाय आणि तो तिकडून पतंग हापसायला लागलाय. आणि तिकडं ती कन्स्ट्रक्शन साईड सुरू आहे ना, तिथं एका माणसाने काकाने पतंग धरलाय. तिथं सोडायचा सोडून त्यानं मांजा तोडून दिलाय आणि आता उडवत बसलाय बघा, दिसत असेल. हा बघा का, ते उडवत बसलाय पतंग. अरे दादा काय गरज आहे, काम कर म्हणाव तुझं तू. ती पतंग किती, दुसरी पतंग, दुसरी कोणती पतंग आहे रे, दाखव. रॉकेट दाखव तरी वर, रॉकेट तुझा. हो का, फाड आता उडवायच्या आधीच. बाकी काय विषय नाही, झालाय पतंग मी तुम्हाला. आता मित्राला एका फोन करतो, साहित्याला नाही दादा, आणि 1-2 रील शूट करायचा आहे आपल्याला. मला दिसते 1-2 दिवसांना, पण बघूया काय काय आता आहे ना. सगळं सांगायचं करून आणि मित्राला कधी बोलत नाही. आणि आता आपलं शूट आहे, म्हणजे रील शूट करणार आहे मी, आणि ती कशी जाते ती बघायचं आहे. आणि त्यासाठी गेटअप केलं करणार आहे. नवीन ट्रेंडिंग टॉपिकवरच रील आहे, त्यामुळे तुम्ही बघा इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर दोन्हीकडे कसे आहे ना. आपण शूट केलंय, चांगलं आलं नाही ते नाही माहीत मला, मी एडिट करून टाकणार आहे. तुला वगैरे ते असतं मागणं. पण विषय काय माहिती आहे का, आपण इंस्टाग्रामवर रील्स बनवत नाही जास्त करून, त्यामुळे ना आपल्याकडे चांगला फोन किंवा इन्स्ट्रुमेंट नाही चांगलं करायसाठी काय, त्यामुळे रील आपण जास्त पडत नाही. ब्लॉगिंग चला आता कुठं जायचं आपल्याला. आम्ही साहिल ब्लॉगर आहे ना, त्याला कुत्र्याची पिल्लं खूप आवडतात. मान आवडत मला, किळस वाटतं त्यांची. मी जागीच तर नाही ना हे करून टाकतो, जात घालतो त्या. पण ह्यो भाऊ आहे ना, ह्याला प्राणीप्रेम खूप आहे. पण भाऊनी 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा नाही आणला कुत्र्यांसाठी. चल मी सांगतो, चल बिस्किट आणूया चल. आता आलोय परत ह्यांना. आणि एक विषय सांगू का, कुत्र्याला बिस्किट टाकायची आली ना, ह्या भाऊनी 2-4 बिस्किट खाल्ली माहिती आहे का. जाऊ दे, ती कुत्र्याला टाकायची, ती कुत्र्यानेच खाल्ली. आता बिस्किट टाकूया. आधी टाकल्याचे खा ना म्हणा. आता विषय काय माहिती आहे का, ते घाबरत होते जरा. ह्याचं तोंड पण जरा तसंच आहे, त्यामुळे ते घाबरत होते. पण आता खायला लागलं. आता जाऊन अजून बिस्किट टाकू लागलं. आता तसं नको टाकू लांबणं, ते भेटतील. तो भाई आहे ना, ब्लॉग मध्ये कधीच नाही दिसला माझ्या, पण आज दिसतोय. जीवाचा तुकडा आहे माझ्या हेव, आणि हेव किडनी. त्यामुळं काय विषय नाही. तर आता आम्ही पार्कमध्ये येऊन बसतो आणि पार्कमध्ये खेळतो. काय म्हणतोय हे. आणि तिकडे आहे ना तो आहे ना बारक्या पोरांच्या ह्याच्यावर खेळत बसलाय. आता तिकडे केअरटेकर काय बोलणार त्याला, पण थोड्या वेळात बोलतील. मागच्या वेळी आला होता तेव्हा बाहेर काढत होता ग्राउंडवर, इकडं पार्क मधनं. आता बी काढतील, थांबा तुम्हाला दाखवतो. तुमचं आहे ना कधी कुठं काय सुरू असतंय माझं मला पण माहिती नव्हतं. मगाशी पार्क मध्ये होतो आणि आता वाजलं संध्याकाळचे 9 आणि मी आलो आता घरी परत. आणि आजच्या व्लॉग मध्ये एवढंच. आजचा व्लॉग जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉग.